राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळी सदिच्छा भेट दिली। श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जमीन क्षारपड मुक्तीच्या कामाचं कौतुक करून लवकरच क्षारपड मुक्ती कामाची विस्तृत माहिती घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। आमदार रोहित पवार हे वैयक्तिक कार्यक्रमानिमित्त शिरोळ तालुक्यात आले होते। श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळी त्यांनी सदिच्छा भेट दिली। उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला। उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी शिरोळ तालुक्यामध्ये झालेल्या जमीन क्षारपड मुक्तीच्या कामाची यशोगाथा सांगितली। 10,000 एकरावर क्षारपड मुक्तीचा हा प्रकल्प यशस्वी झाला असून 4,000 एकरावरती शेतकरी प्रत्यक्षात उत्पादन घेत असल्याचं सांगितलं। कारखान्याच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या ऊस विकास योजना, सेंद्रिय कर्बवाढीचे प्रयत्न, सुपर केन नर्सरी, माती पाणी पाण्या परीक्षणाचा अहवाल अशा विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली। मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगांना यांनी क्षारपड मुक्तीच्या कामाची तांत्रिक माहिती दिली। आमदार रोहित पवार यांनी हे काम निश्चितच कौतुकास्पद असून थोड्याच दिवसात या कामाची सविस्तर माहिती घेणार असल्याचं सांगितलं। यावेळी चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक दर्गू गावडे, महेंद्र बागे, अशोकराव कोळेकर, रावसाहेब बिलवडे, विजयसिंह जगदाळे, दिलीप पाटील कोथळीकर, नितीन बागे, वरुण पाटील, पंडितराव काळे, बीजी माने, अंबादास नानिवडेकर, एस पाटील, अमर चौगुले यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।